थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौविद्या आणि सुहास साबळे. नमस्कार. तापट बायको आहे, शांत नवरा आता इथे बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे ना? 100% ना. आणि मग या अशा तापट स्वभावाच्या आहेत, मग त्याचा काय त्रास काय होतो? काय नाही, जरा तेवढ्यापुरती जरा भांडणं, तेवढ्यावरती आपले जरा भांडण त्याच करत असेल. तुम्ही तर काय करत नाही, मग चेहऱ्यावरून दिसतोय तुमचं. असं नाही, वेगळा आहे. वेगळा कसा आहे? मग कसा आहे तुमचा स्वभाव? तुम्ही सांगा. तुम्ही गप्पच बसलाय. एकटीच मी भांडू शकेन काय? मग कसं आहे? बोलल्याशिवाय भडकणार आहे काय माणूस? ते बोलते काहीतरी एकच बोलतात ना भडकण्यासारखं. एकच असा शब्द बोलायचा की मग संपलं. हा बरं, मग असा नवरा तुम्हाला मिळाला, मग बघण्याच्या कार्यक्रमात हे पटकन आवडले का तुम्हाला? पटकन नव्हते आवडले खरंच. कारण येताना तो ज्यांनी ड्रेस घातलेला त्याच्यात कुठलीच मुलगी पसंत करू शकली नाही. का? कसला ड्रेस कसला घातलेला? म्हणजे मला वाटतं कारखान्यातलं काम करूनच आले असतील लगेच. मला वाटलं सारखं मुली बघून कंटाळा आलेला, बघायचं हे पाहुणे लागतात म्हणून चला बघून येऊया. चला म्हणजे टाइमपास झाल्यासारखं आलेली ती. कुठल्या प्रकारचे कपडे घातलेले पण त्यांनी? असे की तुम्ही मी कधी घालत नाही, जीन पॅन्ट शिवाय मी घालत नाही. त्यावेळी घातली फॉर्मल आणि साधा चेक्स बी नाही, कुठला वेगळा शेड. तो परत मला बघायलाच मिळालेला नाही लग्न झाल्यावर असा ड्रेस घातलेला. मग दुसऱ्या वेळी म्हणजे पाहुणे म्हणून दुसऱ्या वेळी यायला सांगितलेलं बघायला. मग त्यावेळी छान आलेले बूट वगैरे घालून. मग मी खिडकीतनं बघितलं. पहिल्या वेळी रिजेक्ट केलं काय म्हणून? नकोच नकोच म्हणून? नाही, भावाला सांगितलं. भावाला अतिशय पसंत होते. बरं. मग भावाच्या बाहेर मी शब्दाच्या बाहेर कधीच नव्हते. मग म्हणलं बघूया, तुला पसंत आहे म्हणल्यावर असं म्हणजे अनेक चान्स यांना मिळाला. त्यामुळे सेकंड चान्स मध्ये ते आवडले, चांगले कपडे घालून आल्यानंतर. मग त्याच्यानंतर लग्नानंतर सुधारले की आधीपासूनच तुम्ही सुधारवलं? मग नाही, सुधारलेलेच होते. त्यावेळेस काय झालेलं काय माहिती नाही. त्यावेळेस आपलं काय झालेलं काय माहिती नाहीये. मग मला वाटलं काय सुधारायला लागते वाटतं या माणसाला सगळं. आणि मग लग्नाची काय धमाल? आमचा साखरपुडा आणि लग्न या दरम्यान 10 महिन्याचं अंतर होतं. बापरे. मग आमच्या घरी पण भेटलेलं चालत नव्हतं आणि ह्यांच्या पण एवढं आवडत नव्हतं. आम्ही भेटलो नाही, पण फोनवर बोललो. आणि त्यावेळी काय मोबाईलचं एवढं नव्हतं, मग एसटीडी बूथ वर नाही बोलायचे. मग एकदा बोलायला चालू केलं की 2-3 तास तरी आम्ही फोन ठेवत नव्हतो. 2-3 तास? आणि त्यामुळं लग्न झाल्यावर तो माणूस भेटला मला एसटीडी वाला. तो म्हणला, वहिनी त्या पैशात आम्ही एक स्लॅब टाकलाय घरावर. म्हणजे इतका आम्ही बोललो. यांच्या बोलण्यामुळे कोणाचं तरी गरीबाचं छत झालं, एवढे बोलले. छान गप्पा मारल्यात. आणि आता एक छानसा राऊंड आपण खेळूयात. शोध मोहीम करायची वहिनी तुम्हाला. 5 कार्ड मी आतमध्ये लपवून ठेवले, ते तुम्हाला शोधायचे. प्रत्येक कार्ड मध्ये एक छानसं बक्षीस आहे तुम्हाला, आणि 30 सेकंद वेळेत प्रत्येक कार्ड शोधायला. तयार? खेळूयात शोध मोहीम. थोरले जाऊ बाई तयार आहेत खेळासाठी? तयार ना? सगळं बरोबर शोधणार? सगळं पाठ केलंय तुम्ही? पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. मुलगा आयुषला आवडणारा पदार्थ. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर 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 लवकर. काय आवडतं? शोधा शोधा शोधा. मी आलं. क्या बात आहे, शोधलं बरोबर. बरोबर, जास्त लागतं. अरे वा. चला पुढचा क्लू आहे माहेरची वस्तू. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर 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 लवकर. 5 4 3 2 वेळ संपली. या. नाही मिळाले. नाही मिळालं? नाही, आई चिडणार तुमच्यावरती. अहो घरामध्ये फिल्टर आहे ना माहेरचा. हो, लक्षात मग माहेरचाच आहे ना. पण चला पुढचा क्लू आहे मुलगी आरतीचा सगळ्यात आवडता पदार्थ यात तयार होतो. वेळ सुरू होते आता. लवकर लवकर लवकर. 15 सेकंद संपली वहिनी. 10 9 तुम्ही काढलं तेवढं. वा, अभिनंदन. पण ठेवायची विसरलेली तिथं. चला पुढचा क्लू आहे ही वस्तू तुमच्या मिस्टरांना जास्त लागते. वेळ सुरू होते आता. कोणता पदार्थ आहे तो? शोधा लवकर. वेळ संपली. या. नाही मिळालं. नाही मिळालं? मीठ लागतं ना त्यांना जेवणात जास्त. लक्षात नाही. आता पटकन बघितला पदार्थ. शोधा आता. मी जास्त लागतो म्हटलं होतं. घरात जेवणाचा कंटाळा आला की याचा वापर होतो. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. वेळ संपली. या. नाही सापडलं. तुम्हाला इतकं फिरायला छान आवडतं आणि जेवणाचा कंटाळा आला की टिफिन नाही का घेऊन जात बाहेर. ओ काय करू. असो 5 पैकी 2 कार्ड्स वहिनींनी बरोबर शोधलीत आणि याच्यामध्ये छान बक्षीस आहेत. बघूयात तुमच्यासाठी पहिलं बक्षीस काय आहे. तुम्हाला मिळतोय कॅसेरोल सेट. अभिनंदन. पुढचं बक्षीस आहे 4 किलो मूग. अभिनंदन.
धाकटं कुटुंब आपल्यासोबत आहे. सौ स्वाती आणि सचिन साबळे, नमस्कार. पण फिरण्याचा खूप छंद आहे म्हणे तुम्हाला, कुठे घेऊन जातो फिरायला त्यांना? मिसेसला तर कधी गेलेलं नाही घेऊन, महाबळेश्वरला तेवढे गेलेले. ते म्हटले बाहेर आणि मिसेसला तरी कुठे घेऊन गेलेलो नाही. इतर जास्त म्हणजे आता मुलांबरोबरच फिरल्यात ते, म्हणजे मला एवढं काही जास्त ठिकाणी नेलेले. गावाला वगैरे असं नाही. अच्छा, मग कोल्हापुरात कुठे जाताय फिरायला? रंकाळा चौपाटी. रंकाळा चौपाटी. आईंचं असं म्हणणं की 7च्या आत घरात येत नाहीत का हो असं? नाही, ऑलरेडी आम्हाला वर्कशॉप मधून यायला वेळ लागतोय. बरं, मग जाताना 7 वाजता जाताना 7 वाजतात. मग तिकडे आपलं तिथं 1 तास 1.5 तास मग लग्नानंतर लांब असं कुठे फिरायला गेलं तर तिकडे काही गंमत घडल्याचं काही आहे का? आम्ही दक्षिण भारत करायला गेलेलो, बरं. तिरुपतीला गेलेलो. अरे वा. मग त्याला म्हणजे माझी मुलगी लहान म्हणजे 1-2 वर्षाचीच होती. मग तिला पोलिओ डोस पाजला, त्याच्यानंतर अर्धा तास काय खायचं नसते. मग तिला आम्ही दूध पाजवलं, त्यावेळेला लक्षात आलं नाही आम्हाला, आणि तिला त्या दिवशीपासून उलट्या चालू झाल्या. बापरे. मग त्यानंतर काय आम्हाला म्हणजे काय झालं ते काय कळलं ना, तिला काय झालं. मग आम्ही म्हणलं आता इथं डॉक्टर तरी कुठला, तिथे डॉक्टर सगळे दवाखान्याची कन्नड भाषा कळना झाली. आम्ही दवाखान्यात गेलो, ती कन्नड बोलावं लागत आम्हाला, पण त्यांना काय सांगायचं कळलं. मग शेवटी आम्ही म्हणजे आता काय बोलणार त्यांच्याबरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणतात की तुम्ही हिंदीत बोला. मग हिंदीत थोडं हिंदी तरी आपलं एवढं मग हिंदीत बोला म्हटल्यावर आम्ही म्हणलं पहिल्यांदा आम्ही थोडं सांगितलं असं ये बिमार है असं, म्हणजे असं झालं. थोडं मराठी थोडं हिंदी असं मिक्स करून बोललो. मग शेवटी तिला म्हणजे उलटी झाल्यावर ती पूर्ण वेगळून पडत्या, हे काय आम्हाला हिंदीत सांगता येईल. मग त्यावेळेला शेवटी माझ्या मिस्टरांनी ऍक्शन केली, उलटी हो जाती उलटी हो जाने के बाद ऐसा हो रही है, म्हणजे शेवटी तुम्ही पेंगळून गेला. म्हणजे असं केलं. मग त्याच्यानंतर त्यांना थोडं लक्षात आलं, मग त्यांनी औषध दिलं. लक्षात आलं. असं आमच्याही बद्दल बऱ्याच वेळेला होतं. छान गप्पा झाल्या. आता एक छानसा राऊंड खेळूया. शोध मोहीम करायची वहिनी तुम्हाला. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवलेत आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. तेव्हा आता सगळ्या कार्ड शोधा आणि जास्तीत जास्त बक्षीस जिंका. खेळूया शोध मोहीम. धाकट्या जाऊबाई तयार आहेत शोध मोहिमेसाठी. तयार ना? त्यांनी सगळं पाठांतर केलं होतं, तुम्ही केलं ना? चोख केले. थोडं ना? थोडं शोधू नका, 5ही शोधा. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. हा पदार्थ फक्त मिस्टरच खातात. वेळ सुरू होते आता. शोधा कोणता पदार्थ आहे. 7, 6, 5. वेळ संपली. या. नाही सापडलं? टोमॅटो केचप होतं ना आत फ्रीज मध्ये, नीट बघायला पाहिजे. पुढचा क्लू आहे माहेरचा आहेर. वेळ सुरू होते आता. लवकर शोधायला पाहिजे. माहेरची माणसं नाराज होतील नाही शोधलं तर. जड वस्तू आहे, मोठी वस्तू आहे. 10 सेकंद. जीव वांड्यात पडला असेल आईचा तिकडं. सापडलं बाई पोरीला एकदाच, एवढं मोठं कपाट दिलं. चला पुढचा क्लू आहे मिस्टरांना साईट वर जाण्यासाठी ही वस्तू लागतेच. वेळ सुरू होते आता. शोधा कोणती वस्तू लागते. 15 सेकंद संपली. आनंद सापडलं बाबा. दुसरं पण पिशवी होती ना ऑफिसला, ते साईट वर घेऊन जातात. चला पुढचा क्लू आहे लग्नातली भेट. वेळ सुरू होते आता. कोणती वस्तू लग्नात मिळाली भेट. शोधा लवकर. वेळ संपली. या. नाही शोधलं. घड्याळ आहे ना घरात एवढं अष्टविनायकाचं छान. चला पुढचा क्लू आहे लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा जिथं गेला तिथली एक गोड आठवण. वेळ सुरू होते आता. वा सापडलं. शेवटी बालाजीनं आशीर्वाद दिला. आणि तर बघूयात आशीर्वादानं काय काय वस्तू मिळालेल्या आहेत. पहिली वस्तू आहे 6 किलो वॉशिंग पावडर. अभिनंदन. दुसरं बक्षीस आहे तुमच्यासाठी 5 किलो साखर. आणि तिसरं बक्षीस आहे 5 किलो तांदूळ. अभिनंदन. आणि आता वेळ आहे सासूबाईंचा आशीर्वाद घ्यायची. त्यांच्याकडे आहेत 10 बोनस गुण. सासूबाई हे कार्ड आहे, त्याच्यामध्ये ते 10 बोनस गुण तुम्ही दोघींपैकी एकीला देऊ शकता. कार्ड हातामध्ये घ्या. त्यांना टेन्शन आला तिचं तर काय करायचं, हे कसलं असं धर्मसंकट. मग काय तर हातामध्ये ठेवा. विचार करा काय करायचंय ते. तुम्ही विचार करा पैठणी कोणत्या रंगाची असेल.